दुर्गम भागात जो उभा आहे तो म्हणजे दुर्ग, आणि म्हणूनच किल्ल्यांना दुर्ग असं सुद्धा म्हणतात. तर हा किल्लासुद्धा एका दुर्गम भागामध्येच आहे आणि चढायला अवघड कठीण असाच आहे. आणि या किल्ल्यावरती तोच अनुभव मला येतो आहे. खूपच दुर्गम असा हा किल्ला आहे. किल्ल्याचं कठीणपण, त्याचं बलाढ्यपण जर तुम्हाला पाहायचं असेल तर किल्ला किती दुर्गम आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. आणि त्याचा जर तुम्ही अनुभव घेतलात तर तुम्हाला किल्ला समजला असं म्हणायला हरकत नाही. वंदनगडाच्या पश्चिमेला किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे शत्रूला सहजपणे न दिसणारा चोर दरवाजा. गडमाथ्यावरून सुद्धा हा दरवाजा दिसून येत नाही. गडाच्या पश्चिमेस जिथे तटबंदीचे अवशेष दिसून येतात तिथे खाली उतरल्यावर हा दरवाजा आपल्याला दिसून येतो. जवळपास अर्धा तास झाला आम्ही या किल्ल्यावरचा चोर दरवाजा शोधतोय आणि फायनली आम्हाला तो मिळाला आहे. मी फक्त वाचलं होतं की या किल्ल्यावरती चोर दरवाजा आहे आणि तो किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीच्या मध्ये कुठेतरी आहे. आणि बराच वेळ झाला, अर्धा तास झाला आम्ही हा दरवाजा शोधतोय आणि फायनली आम्ही इथे येऊन पोचलो आहोत.